विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 24 जानेवारी. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत. आजच्या व्हिडिओची PDF देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओची शेवटी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर पहिला प्रश्न आहे, तिल संक्रांत किंवा दही चुरा नावाचा सण अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे? गुजरात, राजस्थान, बिहार की आसाम? आपण जेवढेही 10 प्रश्न बघणार आहोत ते आपण स्वतः मॉक सराव करू शकता. प्रश्न आणि मी जेव्हा ऑप्शन रीड करत असेल त्यावेळेस आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बिहार. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेत सामील होणारी कोणती विमान कंपनी 5वी भारतीय विमान कंपनी बनली आहे? इंडिया गो, एअर इंडिया एक्सप्रेस की अकासा एअर? तर याचं योग्य उत्तर आहे अकासा एअर ही आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेत सामील होणारी 5वी भारतीय विमान कंपनी बनली आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या क्रिकेट खेळाडूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? उदय सहारन, आराध्या शुक्ला, वैभव सूर्यवंशी की हर्षदीप सिंग? तर याचं योग्य उत्तर आहे वैभव सूर्यवंशी. राजस्थानकडून हा खेळाडू IPL मध्ये खेळतो. अंडर 19 मध्ये देखील खेळत आहे आणि अंडर 16 मध्ये देखील हा खेळाडू या ठिकाणी खेळला आहे. पुढील प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज हा उपक्रम सुरू केला? अमेरिका, रशिया, जपान की जर्मनी? तर कोणता उपक्रम आहे इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज? तर हा सुरू केला आहे अमेरिकेसोबत. लक्षात घ्या, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांच्या अमेरिकन समकक्ष जेक सुलिव्हन यांच्यासोबत क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज वरील अमेरिका भारत उपक्रम सुरू केला. यानंतर पुढील प्रश्न, अनुप कुमार साहा यांची कोणत्या बँकेच्या पूर्णवेळ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली? HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, SBI बँक की येस बँक? तर योग्य उत्तर आहे कोटक महिंद्रा बँक. यानंतर पुढील प्रश्न, त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 8 जानेवारी, 15 जानेवारी, 21 जानेवारी की 23 जानेवारी? तर लक्षात घ्या, त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय यांचा जो स्थापना दिवस आहे तो 21 जानेवारी रोजी साजरा केला जातो आणि महाराष्ट्र आणि गुजरात यांचा जो स्थापना दिवस आहे तो 1 मे 1960 रोजी साजरा केला जातो आणि याच दिवशी कामगार दिन देखील साजरा केला जातो. तर लक्षात घ्या, दिवस 21 जानेवारी रोजी साजरा केला जातो कारण याच दिवशी 1972 मध्ये ईशान्य प्रदेश कायदा 1971 नुसार त्यांना पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. पुढील प्रश्न, डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आसाम, गुजरात, राजस्थान की मध्य प्रदेश? तर कोणता व्याघ्र प्रकल्प आहे डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प? तर हा जो स्थित आहे तो आहे मध्य प्रदेशमध्ये. मागील नाव होतं रातापानी व्याघ्र प्रकल्प. महत्त्व काय, तर हे नाव पुरातत्वशास्त्रज्ञ डॉक्टर वाकणकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे, ज्यांनी भीमबेटका लेण्याचा शोध लावला होता. पुढील प्रश्न, 83व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले? वन बॅटल आफ्टर अनदर, द सिक्रेट एजंट, हॅमनेट की यापैकी नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, वन बॅटल आफ्टर अनदर. पुढील प्रश्न, माहिती अधिकार म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट अंतर्गत कोणत्या संस्थेला गोपनीयतेचा अधिकार आहे असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला? PMNRF, PM केअर्स फंड, नीती आयोग की PMO? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे PM केअर फंड. PM केअर फंडचा फुल फॉर्म आहे प्राईम मिनिस्टर सिटीजन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंड. याचा मराठीत अनुवाद काय होईल तर पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत निधी. याची स्थापना झाली 27 मार्च 2020ला आणि याचे अध्यक्ष कोण होते तर KT थॉमस, कारिया मुंडा आणि रतन टाटा. यानंतर पुढील प्रश्न, प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने रिअल टाईम सोर्स अपॉर्शनमेंट सुपरसाईट सुरू केली? तामिळनाडू, महाराष्ट्र, नवी दिल्ली की गुजरात? तर याचं राईट आन्सर आहे नवी दिल्ली. उद्देश काय आहे तर प्रदूषणाच्या स्रोतांचे तपशीलवार विश्लेषण करणे आणि पुढील 3 दिवसांचा अंदाज देणे. यानंतर कालच्या व्हिडिओत जे प्रश्न बघितले आहेत त्यांची रिव्हिजन करून घेऊयात.
भारताने 13 जानेवारी 2026 रोजी पोलिओमुक्त प्रवासाची किती वर्ष पूर्ण केलीत? 15 वर्ष. कोणत्या संस्थेने राष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षण आणि विकास कार्यक्रम सुरू केला? भारतीय ऑलिम्पिक संघटना. कोणत्या भारतीय राजदूताची निःशस्त्रीकरण बाबीवरील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? DB व्यंकटेश वर्मा. अवकाशातील क्लाउड9 फॅन्टम गॅलेक्सी कोणी शोधली? नासा. अलीकडेच कोणत्या धरणाच्या नाव बदलून नवीन नाव छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असे करण्यात आले आहे? कोयना धरण. दरवर्षी पेंग्विन जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 20 जानेवारी. गुजरातहून पहिल्या प्रवासानंतर भारतीय नौदलाचे INSP कौंडिन्य हे जहाज कोणत्या बंदरावर पोहोचले होते? पोर्ट सुलतान कबूज, मस्कत. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमीची औपचारिक पुनर्लॉन्च केले आहे. त्याचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? गगन नारंग. प्रगती प्लॅटफॉर्मचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर प्रमुख सरकारी कार्यक्रमाचे निरीक्षण, पूर्वावलोकन करणे व तक्रारींचे निराकरण करणे. त्यानंतर भारतातील पहिले क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री कोणते राज्यात सुरू करणार आहे? तर उत्तर आहे आसाम. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, तिल संक्रांत किंवा दहीचुरा नावाचा सण अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे? गुजरात, राजस्थान, बिहार की आसाम? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तसेच आजच्या व्हिडिओची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर डेली करंट अफेअर्स आपलं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करा, ज्यावर आपण त्या दिवशीच्या रात्री ती PDF शेअर करत असतो. तो ग्रुप लगेच जॉईन करा, त्यावर मी PDF फाईल शेअर करेल. तसेच जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंतचे ऑनलाईन प्रश्न हवे असेल तर एकूण 1400+ प्रश्न आहेत. प्राईज आहे 99. याकरता तुम्ही 93 56 25 60 37 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. थँक्यू.